बांधवांनो, जय मल्हार. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत माननीय प्राचार्य श्री मधुकर सलगरे सर, होळकरशाहीचे गाडे अभ्यासक, इतिहास संशोधक, सिद्धहस्त लेखक, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान. त्यांचं आपण आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करूयात आणि सरांशी आज अखंड होळकरशाही या विषयाच्या अनुषंगानं जे आपण मुलाखत सुरू केलेलं आहे त्याच्या दुसऱ्या भागामध्ये या ठिकाणी आपण पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या सोनेरी इतिहासाची काही पानं उलगडूयात. सर, येत्या 31 मेला पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे. पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती दिनाचा हा कार्यक्रम आपण कशा पद्धतीनं साजरा केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ठीक आहे, मी आपलं स्वागत करतो अमोल या विषयामध्ये. 301वी जयंती 31 मे रोजी येते. आज आपल्या कार्यक्रमात 24 मे हा दिवस आहे. बरोबर. मग 300व्या वर्षामध्येच आपण भेटतो आहे. बरोबर. हे अहिल्यादेवीची 300वी जयंती जी आहे, भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने त्यांच्या पद्धतीनं अति चांगल्या पद्धतीनं साजरी केलेलं आहे. या प्रोग्रामला त्याने राष्ट्रीय स्वरूप दिलेलं आहे. त्याबद्दल व्यक्तिशः मी दोन्ही सरकारचे आभार मानतो आणि त्याचा मी ऋणी आहे असंही म्हणतो. हा 300व्या वर्षातला काळ आहे, त्याच्यामुळं आपण आता पण जे काही केलं आहे ते योग्य आहे, चांगलं केलेलं आहे. सरकारी पातळीवर सरकारने पुढाकार घेतला. ह्याच्या पुढची जयंती नेहमीच्या पद्धती येईल जाईल, पण अहिल्यादेवीच्या बाबतीत जो अभ्यास लोकांमध्ये पाहिजे तो नाही आहे. मी थोडं बहुत असं क्रेडिट देऊ शकतो सरकारला, कारण मी सरकारी कॉलेजचा प्रिन्सिपल होतो. सरकार चुकलं तर सरकार चुकलं असं मी म्हणणाऱ्यापैकी आहे. बरोबर. एवढे दाखवून सरकार चांगलं असं म्हणण्याचं काही कारण नाही. बरोबर. कारण ते एक सिस्टीम आहे, चुका होतात आणि आम्ही ते बोललं पाहिजे. उगाच लाळघोटपणा करण्यात काही अर्थ नसतो. बरोबर. सरकारने केलेल्या 300व्या जयंती साजरीच्या प्रोग्राममध्ये निमित्तानं लोकांमध्ये जागृती चांगल्या प्रकारे झालेली आहे. त्यामुळे लोक म्हणजे अनुयायी म्हणा, भक्त म्हणा, अभ्यासक म्हणा, बऱ्यापैकी पुढे आलेले आहेत. एक भाग बरंचसं लिखाण झालेलं आहे. आज मराठी भाषेमध्ये 60-70 छोटे मोठे पुस्तकं अहिल्यादेवीच्या बाबतीत बघायला मिळतात. हे चांगली सुधारणा आहे. 301वी किंवा पुढचे जयंती निश्चितच चांगले होईल, लोकजागृती होईल हा विश्वास मला आहे. त्यामुळं शंकेचं काही कारण नाही, मी समाधानी आहे. लोक करतील, पण आणखी देखील सरकारने याला पाठबळ कायम ठेवलं पाहिजे. खरा मुद्दा हा आहे. 300 एवढा वर्ष साजरा केला पण सोडून दिलं का आम्ही का वाहत जायचं का? हे लोक वाहत जाण्यामध्ये जास्त उत्सुक असतात. समाज हा मुडदा असतो. जागृत झाला की ती एनर्जी व्हायला लागते. म्हणजे लोकांना आणखी वळण लावायचं असेल, जागृती करायची असेल तर सरकारी पातळीवरती, जसं उदाहरण महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अहिल्यादेवी होळकरांचा घोड्यावर बसलेला चांगला फोटो प्रकट केला, म्हणजे सरकारी दप्तरामध्ये त्याची नोंद झाली, तो शिक्का मारायला लावला. हे सरकारची परंपरा, प्रथा हे पुढे कायम राहणं आवश्यक आहे. ते ठेवावं अशी मी शासनाला विनंती करतो. कारण शासनाच्या चांगल्या उद्देशानं हा निर्णय घेतलेला आहे. सरकारी कार्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या किंवा भारत सरकारच्या शिक्क्यासोबत पुण्यश्लोक अहिल्यादेवी शिक्का मारण्याची जी प्रथा GR काढला तो पुढे कायम ठेवला पाहिजे. तो कॅन्सल करू नये ह्या माझ्या सरकारला पहिल्यांदा विनंती आहे. या 300 वर्षाचं औचित्य धरून बोलतो आहे. अतिशय चांगली गोष्ट आहे. सर, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जी प्रतिमा आहे, ती प्रतिमा एका धर्मापुरती मर्यादित करण्याचा या ठिकाणी एका विशिष्ट समूहाकडून प्रयत्न केला जातो आहे. असं एक चित्र जे आहे ते समाजामध्ये कुठेतरी उभं राहते. कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या जरी धार्मिक असल्या तरी त्या धर्मांध नव्हत्या असं सांगणारा एक वर्ग आहे, आणि दुसऱ्या बाजूला हिंदू धर्मरक्षणकर्त्या अशी त्यांची प्रतिमा बनवण्यासाठी काही जण या ठिकाणी जाणीवपूर्वक प्रयत्न करताना दिसत आहेत. नेमकं हे जे चित्र आहे ते काय आहे सर? छान, तुम्ही चांगले पत्रकार दिसता. कारण लोकांमध्ये, समाजामध्ये, देशामध्ये काय चाललं आहे त्याच्यावर तुम्ही हा प्रश्न विचारलेला आहे. खरं म्हणतं बरेच दिवसापासून मी समाजात पाहतो अहिल्यादेवीच्या हातात शिवलिंग ठेवून दाखवून त्यांचं प्रगटीकरण प्रेझेंटेशन करणे हा एक प्रकार आहे.
आणि घोड्यावर बसून हातात शस्त्र देऊन चालणे हा दुसरा प्रकार आहे. मग अहिल्यादेवी घोड्यावर बसून ठीक आहे, योद्धा आहेत, राजा आहेत, राणी आहेत, ते ठीक आहे. पण त्याचा अट्टहास करणे, तलवारधारी अहिल्यादेवीचा अट्टहास धरणे हे तेवढं योग्य नाही, एक भाग. दुसरा प्रश्न पडतो की अहिल्यादेवीच्या हातात जे शिवलिंग आहे, शिवलिंग बघून त्याला धर्मांध म्हणणे हे चुकीचं आहे. त्याचं कारण असं आहे, शिवलिंग हे प्रतीक आहे. शिवलिंग हे आजच्या काळातलं नाही. ज्या शिवलिंगाला आम्ही या देशातले, जगातले लोक महादेवाचं प्रतीक म्हटलं जातं, हे आजच्या काळातलं नाही. प्राचीन नव्हे, अति प्राचीन काळापासून आलेलं हे शिवलिंग आहे. त्यामुळे अहिल्यादेवीला धर्मांध तर म्हणता येणार नाही, कुठल्या धर्माचेही असंही म्हणता येणार नाही. तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे, खरं म्हटलं तर आम्ही माणसं फार शॉर्ट बुद्धीचे, शॉर्ट नजरेचे असतो. अहिल्यादेवीला तिथं बघता येणार नाही. त्यांच्या हातातलं शिवलिंग हे प्रतीक आहे. अहिल्यादेवीची श्रद्धा ज्याच्यावरती होती, कोणाचीही असू ते, कुठेही असू शकते, त्या श्रद्धेचं ठिकाण ते शिवलिंग आहे. त्याला तुम्ही महादेव म्हणता, म्हणा, तुमचा अधिकार होतो, तुमचं एक्सप्रेशन आहे, तुमचा हक्क आहे. अहिल्यादेवी त्याला शिवलिंग म्हणत असेल किंवा नसेल, तो त्यांचा भाग असतो. पण अहिल्यादेवी काही म्हणत नसताना तुम्ही त्याला धर्माकडे ओढता, हे तुमचं अज्ञान आहे. राईट, तुम्ही चुकता. आणि त्याचा गौरव करणे, परत अहिल्यादेवीच्या हातात शिवलिंग आहे, ते हिंदू आहे, हे चुकीचं तुम्ही इतिहासकारांनी चूक केलेलं आहे. मी या मुद्द्यावर म्हणतो, इतिहासातले पुस्तक वाचून आमचे काही मित्र, तुमच्यासारखे अनुयायी म्हणता येईल पाहिजे असे तर प्रचारक, अहिल्यादेवीला हिंदू धर्म रक्षक असं काहीतरी म्हणतात. पण बाबांनो, अहिल्यादेवीनं हिंदू धर्मापुरतंच काम केले का? तुम्ही पहा, नाही. मुस्लिम धर्माबद्दल आहे, ख्रिश्चन लोकांबद्दल आहे, अन्य धर्मियाबद्दल एवढा चांगला विचार करणारी बाई, स्त्री हातात शिवलिंग घेऊन जर करत असेल, तर अहिल्यादेवीच्या नजरेतला म्हणजे महादेव, शिवलिंग हे लिमिटेड अर्थाचं नाही, मर्यादित अर्थ त्याला येत नाही. तुम्ही व्यापक नजरेने विश्वाच्या पातळीवर बघा. अहिल्यादेवी ते बघितलं पाहिजे. तुम्हाला डोकं नाही, तुम्हाला नजर नाही, म्हणून तुम्ही काहीतरी म्हणता आणि त्या बिचाऱ्या अहिल्यादेवीला अडचणीत आणता, हे चुकीचं आहे तुमचं. बरोबर. वैश्विक दृष्टिकोनातून पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासाकडे बघितलं पाहिजे असं सरांचं म्हणणं आहे. पण वैश्विक दृष्टिकोनातून पाहण्यासाठी सर दृष्टी असावी लागते. केवळ डोळे असल्यानंतर ती दृष्टी येत नाही. डोळे असल्यानंतर तुम्हाला पाहता येतं, अंतर्दृष्टी म्हणतात त्याला. बरोबर, डोळे असल्यानंतर पाहता येतं. यस यस, बरोबर आहे का? या समाजामध्ये बहुतांश लोक आंधळे आहेत, ब्लाइंड आहेत. म्हणजे डोळा असल्यानंतर दिसतंच असं अजिबात नाही. दिसण्यासाठी देखील एक दृष्टी असावी लागते. असं ती दृष्टी तुमच्या वर्तणुकीमध्ये यायला लागते. ती दृष्टी तुमच्या सध्यामधून यावी लागते. कुठल्या जाती धर्माच्या अंतर्दृष्टी म्हणतात. आणि ही अंतर्दृष्टी म्हणजेच वैश्विक दृष्टी आहे. आणि या वैश्विक दृष्टिकोनातून पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासाकडे पाहिलं पाहिजे असं या ठिकाणी प्राचार्य. बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्हाला पाहता येत नाही ना अहिल्यादेवीवर काही म्हणता, याला अर्थच नाही. तुमच्याकडे ती दृष्टीच नाही. यस. आणि दृष्टी निर्माण करण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत अशी परत शासनाला विनंती मी करतो. कारण लोक हे असेच, समाज असाच असतो, त्याचं आयुष्य मर्यादित असतं. त्याचे 25-30 वर्ष असे लहानपणात जातात, आल्लडपणामध्ये जातात, 10-20 वर्ष संसार जातात, नंतर म्हातारा होतो. या बिचाऱ्या लोकांना, पब्लिकला विचार करायला, अंतर्ज्ञान प्राप्त करायला वेळ कधी मिळतो? हे असेच येतात, असेच जातात. शासन ही संस्था परमनंट असल्यामुळं त्याची जास्त जबाबदारी पडते. आणि या शासनाने मग कोणती म्हणजे सरकार कोणतं का असणार, म्हणजे शासनच म्हणतो मी, शासन आणि राज्यकर्त्यामध्ये फरक असतो. या शासनाने जनहितासाठी काही योजना अहिल्यादेवीच्या बाबतीत म्हणजे पुण्यश्लोक म्हटल्यानंतर सगळं त्याच्या त्यांना धरून त्यांनी केलं तर देशाचा फायदा होणार आहे, एवढंच आहे. नसेल तर आपण आपला जन्म रडण्यासाठी, दुःख भोगण्यासाठी आलेलं आहे, तुम्ही समजा, आम्ही समजतो. देशाने तेवढंच करायचं, बाकी तुम्हाला वेगळं फ्रीडम मिळत नाही. बरोबर सर. सर, तुम्ही जे संशोधन केलेलं आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या संदर्भातलं, त्या संशोधनामध्ये तुमच्या नजरेस काय पडलं एक लेखक म्हणून, साहित्यिक म्हणून? हां, राईट, बरोबर आहे. तर हा जो अहिल्यादेवीच्या बाबतीत चांगल्या पद्धतीनं लिखाण आहे, त्यात काही शंका नाही. अहिल्यादेवीच्या व्यक्तिमत्वाबद्दल, माहितीबद्दल मला पेक्षा चांगली माहिती आलेली आहे. साहित्य म्हणून ते चांगलंच आहे.
पण त्याच्या पलीकडे संशोधक म्हणून खूप काही पाहता येतं. 4-2 लेखकाने लिहिलेले, आता मला आठवतं साधारणतः माझ्या 70ला मी 10वी झालो पास. त्या काळामध्ये फक्त 5-7 पुस्तकं अवेलेबल होते अहिल्याबाईच्या होते. अगोदर पुस्तक देखील नव्हते. थोडं वाढ झालेली आहे, विकास आहे, चळवळ सगळ्या सुरू झालेले आहेत, लिखाण चांगलं आहे. पण त्याच्यामध्ये अहिल्यादेवीला आपल्याला कोणत्या स्थळावर नेऊन ठेवायचं आहे, कोणत्या टप्प्यावरून दाखवायचं आहे लोकांसमोर, हा विचार लेखकानं करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये थोडं शॉर्टेज, कमीपणा दिसून येतो. म्हणजे तोपणा आलेला आहे असं तुम्हाला म्हणायचं? या तोचपणा येतो आणि त्याच्यामध्ये चुका होतात ना. कारण अहिल्यादेवीचा इतिहास हा भरभक्कम नसेल, मुद्देसूद नसेल, म्हणजे कॉन्क्रीट स्वरूपाचा नसेल. आता पण अहिल्यादेवी थोडं कादंबरी स्वरूपात, कथा स्वरूपात, नाटकाच्या स्वरूपात आलेलं आहे. त्यामुळे अहिल्यादेवी पण लोक गेलेलेच नाही, तर काही अपवाद गेले ते मला ते माहीत आहे. पेशा विजया जहागीरदारचं उदाहरण मी चांगल्या पद्धतीने घेतो. त्यांचं लिखाण चांगल्यापैकी आहे, ते मूल्यवर्धित लिखाण आहे. पण सगळेच तसं नाही ना ते. म्हणून माझं जे पुस्तक झालं ते विद्यापीठाच्या लेवलला उपयोगाचं यावं म्हणून माझं पुस्तक त्या पातळीसाठी लिहिलेलं आहे. निश्चित भाषेमध्ये लेवलमध्ये फरक पडतो. आपलं पुस्तक कोणत्या लेवलच्या वाचकासाठी आहे, सर्वसामान्य माणसासाठी आहे, शाळेमधलं आहे का कॉलेजमधले आहे का रिसर्च आहे. तर मी लिहिलेलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, अहिल्यादेवी आणि मराठीशाही. माझ्या पुस्तकाचं नाव बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी आणि मराठीशाही आहे. माझे गुरु साहित्यातले खरं मोठं डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी मराठीशाही शब्द त्याने मला दिलेला आहे. मी फक्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी एवढंच लिहिलं होतं. पण ते म्हणे सर हा मधुकरराव हा विषय जो आहे अहिल्यादेवीचा सगळं मराठीशाहीमधलाच भाग आहे, तर मराठीशाहीचा भाग मराठी शब्द जोडायला हरकत नाही. मला पटकन समजलं, मी मान्य केलं, एका सेकंदाने मान्य केलं आणि ते पुण्यश्लोक अहिल्यादेवीने मराठीशाही असं माझं पुस्तकाचं टायटल परिपूर्ण झालेलं आहे. आणि मी समाधानी आहे. मराठीशाहीचा विषय झालेला आहे. सर, मराठीशाहीमध्ये अहिल्यादेवी होळकर यांचं स्थान, मराठीशाहीमध्ये अहिल्यादेवीचं स्थान, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जी कल्पना होती, जो विचार होता, त्यांच्या ज्या संकल्पना, भविष्य चिंतन जे काही होतं, त्याची खरी वारसदार मराठीशाहीमधले पुण्यश्लोक अहिल्यादेवीच आहे. वारसदार म्हणतो मी, हे दोन्ही घराणे वेगळे आहेत, पण खऱ्या अर्थाने स्वराज्याचे वारसदार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होते. सुदैवाने त्यांना म्हणजे खूप मोठं आयुष्य 70 वर्षाचं मिळालं. महाराजांना फक्त 50 वर्षाचं आयुष्य आहे. दुसऱ्या राजांना वेगळं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे, राजाराम यांच्या कालावधीमधला हा जो पिरियड आहे, यांचा जो काळ, तो स्वराज्यातला आर्क आहे. मराठीशाहीमध्ये 2 भाग सरळ दिसतात. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे, राजाराम आणि ताराबाईचा काही काळ, शाहू महाराज येण्याच्या अगोदरचा काळ म्हणतो. ह्या 4 माणसाचा काळ म्हणजे स्वराज्याचा आदर्श हा नमुना आहे, तो आर्क आहे. जेव्हा शाहू महाराज छत्रपती गादीवर आले, मोगलाच्या गादीवरून सुटल्यानंतर मराठीशाहीनं आपली कूस बदललेली आहे. कूस बदलले म्हटल्यानंतर ऑब्जेक्टिव्ज बदलले, ध्येयधोरणं बदलले. अर्थात बदल झालेला चांगला आहे का वाईट आहे याच्यावर बोलण्याचं काही कारण पडत नाही, कारण त्या परिस्थितीमध्ये जो काळ असतो त्या पण राजाला निर्णय घ्यावा लागतो. पण कूस बदललेले आहे. बदललेल्या दुसऱ्या फेजमध्ये अहिल्यादेवी 1 नंबरला स्वराज्याचे रक्षक आणि भक्त आहेत. बरोबर, स्वराज्य रक्षक अहिल्यादेवी होळकर एवढं स्थान आहे त्यांचं वर्णन केलं आहे. आणि स्वराज्य रक्षक हे त्यांचं मराठीशाहीमधलं स्थान आहे. यस. आणि त्याखाली सरांनी अंडरलाईन केलं आहे आणि आपण ते समजून घेतलं पाहिजे आणि ते समजण्यासाठी आपल्याकडे अंतर्दृष्टी असली पाहिजे, असं सरांचं या ठिकाणी म्हणणं आहे. सर, पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याकडून आज आपल्या समाज बांधवांनी आणि राष्ट्रातल्या तमाम जनतेनं काय प्रेरणा घेतली पाहिजे, कोणता बोध घेतला पाहिजे? पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या वतीने म्हणतात. हां, अहिल्यादेवी होळकरांच्या इतिहासाचा शोध आणि बोध घ्यायचा झाला तर या राष्ट्रानं कसा शोध घ्यावा, बोध घ्यावा आणि आपल्या समाज बांधवांनी मी असं म्हणेल अमोल, एवढं बोलल्यानंतर ऐकल्यानंतर अहिल्यादेवीच्या जीवनाचा काय बोध घ्यावा प्रश्न विचारता मला थोडं हसू येतं. कारण अहिल्यादेवीचं व्यक्तिमत्व अगदी ओपन आहे.
युनिव्हर्सल आहे, नॅशनल आहे, व्यक्तिगत लेवलला शुद्ध आहे, ज्याला ढवळ चारित्र्य ज्याला म्हणतात, व्यक्तिमत्व ते आहे. तुम्हाला आम्हाला जगायचं असेल सुखानं, समाधानानं आणि कीर्तिमान जगायचं असेल, शक्तिमान व्हायचं असेल, अहिल्यादेवीच्या प्रत्येक क्षणाचं आपण अनुकरण केलं पाहिजे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या कशा वागल्या, काय बोलल्या, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक क्षण ज्याला म्हणता येईल, मातेचा प्रत्येक एक कण नाकण ज्याला म्हणतात, अहिल्यादेवीच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आणि क्षण हा मौल्यवान आहे. तो मोती रूपात आहे, अगदी स्वर्ण कणाच्या रूपात आहे. ज्याला जे घ्यायचं हे दुनिया ओपन आहे, अहिल्यादेवीचं ओपन आहे. तुम्ही काय घ्यायचं तुम्ही घ्या, प्रत्येक गोष्टीला मी जाऊन सांगू शकतो. आता तुम्ही साहित्यिक आहात, साहित्यिकांच्या अंगानं एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय, तो म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या दरबारामध्ये देखील अनेक कवींना, साहित्यिकांना देखील राजाश्रय दिला होता. मग कवी मोरोपंत असतील, बाकी अनेक उदाहरणं या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. आणि त्यांच्याकडे देखील प्रचंड अशा मोठ्या प्रमाणावरती ग्रंथसंपदा होती. अत्यंत दुर्मिळ ग्रंथ त्यांच्या ग्रंथालयामध्ये आपल्याला बघायला मिळत होते. त्याकडे कसं बघता सर तुम्ही? अहिल्यादेवीची ग्रंथसंपदा यस फार चांगले होते. ठेवायलाच पाहिजे, तुमच्या घरात पाहिजे, माझ्याही घरात पाहिजे, प्रत्येक भारतीय घरामध्ये आपले ग्रंथ पाहिजेच. अहिल्यादेवीचं होते म्हणजे तुम्ही किती घेतला आजपर्यंत ग्रंथ हे बघा ना. उगा अहिल्यादेवी होते म्हणण्यापेक्षा तुम्ही काय करता? बरोबर. तुम्हाला अहिल्यादेवीच्या ग्रंथाच्या नावाप्रमाणे पुस्तकं कुठलीही आणा तुम्ही, काही करत नाही आपण, फक्त होत्या. तुम्ही काय करता? काहीच करत नाही. अहिल्यादेवी ते राज्यकारभाराची पद्धत, युद्धाला जाण्याची पद्धत होती. आता म्हणजे राज्यकारभारने युद्धाचं नाही, पण तुम्ही तुमची दैनंदिन कामं कसे करता हे काहीच पाहत नाही. फक्त अहिल्यादेवी होती. काढा मिरवणुका, बोला, ते सरकारी पातळीला शिक्के मारा, सगळं हे चालू आहे. त्याचं अनुकरण तुम्ही काही करत नाही. जोपर्यंत तुम्हाला अहिल्यादेवी समजून अनुकरण करणार नाही, माफ करा. त्यांनी वाचनालयांची सोय केली होती. अनेक म्हणजे त्यांची स्वतःचं ग्रंथालय होतं आणि त्या ग्रंथालयामध्ये अत्यंत दुर्मिळ असे ग्रंथ होते आणि त्यांनी अनेक कवींना, कवयित्रींना आज अहिल्यादेवीच्या स्वतःचं वाचनालय होतं. ते राजमाता होत्या, महाराणी होत्या, त्यांचं ठीक आहे. आजच्या आमच्या सरकारने म्हणजे तुमच्या सरकारने देखील, तुमचं सरकार वेगळं माझं वेगळं असं म्हणत नाही, आमच्या सरकारने देखील तुम्ही सार्वजनिक वाचनालय दिलं आहे. तुम्ही जा ना वाचनालय, तुम्हाला वाचनालय माहीत नाहीत, पुस्तकं माहीत नाहीत, बघत नाही, चिंतन करत नाही आणि अहिल्यादेवीचं नाव घेऊन फिरता झालं. कसं समजणार? म्हणजे तुम्ही या संदर्भात सर संताप व्यक्त करतायत, नाराजी व्यक्त करतायत की आपण केवळ नाराजी नाही, चीड येते. तुम्ही किती तुम्हाला तुमचं स्वतःचं कळत नाही तर काय करावं आम्ही? बरोबर. दगडासमोर बोलल्यासारखा प्रकार आहे. बरोबर. आम्ही डोकं बोडून घ्यायचं का? बरोबर. म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार उक्तीमध्ये नको तर त्या कृतीमध्ये आले पाहिजेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास सांगत असताना आपण त्यांचे केवळ कार्य सांगणार आहोत का? त्यांचं कर्तव्य आपण अंगीकारणार आहोत की नाही, हा प्रश्न या ठिकाणी सरांना भेडसावतो आहे. त्यामुळे सर या ठिकाणी मला देखील खवळलेले आहेत आणि जरी खवळलेले असले तरी देखील मी सरांचं स्वागत करतो आहे. ते सर आहेत, प्राचार्य आहेत, पण त्यांचं म्हणणं काय ते समजून घ्या की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची स्वतःची ग्रंथसंपदा होती, त्यांचं स्वतःचं ग्रंथालय होतं. त्या ग्रंथालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अत्यंत दुर्मिळ असे ग्रंथ या ठिकाणी त्यांनी जतन करून ठेवले होते. लोकांच्यासाठी त्यांनी वाचनाची सोय व्हावी म्हणून गावोगावी वाचनालयांची वाचनालय सुरू केली होती. पण आपण वाचत नाही आणि आपण वाचत नाही याचा अर्थ असा आहे की आपण वाचणार नाही. तुम्हाला सुधारणारच नाही. तुम्हाला सुधारायचंच नाही. तुम्हाला सुधारणार नाही. सरळ आहे. आपण सुधारलो की जग बुडणार. मी तुम्हाला रागवतो असा प्रश्न नाही, शाप देतो असंही मुळीच कारण नाही. तो मी कोण गेलो, पण तुम्ही सुधारणार नाही दिसूच लागले आम्हाला. तुम्ही बघा 100 वर्षांनी पुन्हा तुम्ही जन्म घेऊन या, तुम्ही सुधारलेले नाहीच. बघा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की सर की आम्ही सुधारलो की जग बुडणार. नाही सुधारलं तर बुडणार आहे. तुम्ही सुधारल्यानंतर जग वाचेल, नाही सुधारलं तर जग बुडणारच आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण यातनं काय घ्यायचं आहे तर आपण तात्काळ सुधारलं पाहिजे, आपल्या चुका दुरुस्त केल्या पाहिजेत असं या ठिकाणी सरांना सांगायचं. सर एक शेवटचा प्रश्न विचारतो. पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी जे आपल्याला शिकवण दिलेलं आहे ती शिकवण आपण आपल्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने अंगीकारली पाहिजे, काय सांगाल?
तुम्ही प्रश्न चुकीचा विचारला का बरोबर विचारला तुम्ही तपासून पहा. अहिल्यादेवीनं आपल्याला शिकवण दिली म्हटलं, काय शिकवण दिली हा पहिला प्रश्न येतो. आता तुम्हीच म्हणाले की आपल्याला काही कळतच नाही म्हणून मी तो बाळभूत प्रश्न विचारला. हो, मोठे माणसं अमुक करा तमुक करा असं सांगत नसतात. बरोबर. लहान मुलांना सांगतात, शाळेत शिकवलं जातं. पण जेव्हा लहान मुलं नसतात त्यावेळेस मात्र मोठ्यांचं अनुकरण आपण करावं लागतं. राईट सर. मोठ्याचं अनुकरण आपण करावं लागतं. ही त्यांची शिकवण, त्यांचं जीवन हे शिकवण आहे. आपण त्यांचं अनुकरण, त्यांनी काय केलं हे बघायचं, त्याचे व्यवहार तपासून पहा. कोण इतिहासाने लेखकांनी लिहिले त्यात फार अडकायचं कारण नसतं. बरोबर. तुम्ही त्याचं अनुकरण केलं एवढंच पाहिजे. त्यांच्यासारखं वागलात, तुम्ही बघितला, त्यांच्याकडे विचार केला तरी तुमच्यामध्ये खूप मोठी सुधारणा होणार आहे. बरोबर. पण तुम्ही तो विचार करत नाही. आता आम्ही डोकं बोडून घ्यायचं काय समाजासमोर. सर संताप व्यक्त करतायत. सरांचं म्हणणं असं आहे की वस्तुस्थिती आहे. वस्तुस्थिती आहे. पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर असतील, थोरले सुभेदार मल्हारराव होळकर असतील, महाराज यशवंतराव होळकर असतील किंवा आपले सर्वच महापुरुष युगपुरुष असतील, केवळ त्यांचं कार्य सांगण्यामध्ये तुमचं आयुष्य वाया घालवू नका, तर त्यांचं कर्तव्य तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आचरणात आणा, असं सरांचं म्हणणं आहे. याचा अर्थ महापुरुषांच्या प्रतिमा केवळ डोक्यावरती घेऊन नाचू नका, महापुरुषांना डोक्यात घ्या. त्यांच्या प्रतिमांच्या शोभायात्रा काढण्याऐवजी त्यांच्या विचारांच्या विचारयात्रा काढा आणि त्या विचारानं आपण सर्वांनी वागलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे, असं या ठिकाणी सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. किती बोलावं किती सांगावं तेवढं थोडं आहे. सर तुम्ही या विषयावरती आमच्याशी बोललात त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो. पण तुमच्या पुस्तकाबद्दल थोडक्यात माहिती द्या. मुखपृष्ठ, बांधणी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रकाश याच्याबद्दल ना बरेचशेबद्दल तुमचा अहिल्यादेवी आता बोलल्या पुस्तक का वाचलं पाहिजे. हा माझं दुसरं पुस्तक आहे आपल्या चर्चेमध्ये आलेलं. दुसरे अनेक पुस्तकं आहेत. हिंदुस्थानचा युगपुरुष मल्हारराव होळकर पहिलं पुस्तक होतं माझं. आणि दुसरं पुस्तक हे जे आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी मराठीशाही, हे माझे दोन्ही पुस्तकं छत्रपती संभाजीनगरमधील विद्या बुक्स प्रकाशननं प्रकाशित केलेले आहेत. प्रकाशनाचे सगळे अधिकार मी त्यांना दिले. दोन्ही पुस्तक तिथे मिळतात. या पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या बाबतीत माझ्या कव्हर पेजवरती 3 चित्र ठेवलेलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी, मल्हारराव होळकर आणि तिसरं व्यक्तिमत्व म्हणजे यशवंतराव होळकरांचं, महाराज यशवंतराव होळकर असं आहे. तेही चित्र इतिहासाचं साजेसच आहे. मला मनोरंजन करण्यापेक्षा इतिहास दाखवण्यासाठी माझं चित्र असतं. बरोबर. मनोरंजन करणे हा वेगळा भाग असतो. त्यावेळी फार अडकत नाही. 10% मनोरंजन असतं, तो वेगळा विषय आहे. पण इतिहासाला इतिहास न्याय दिला पाहिजे हे तेवढंच असं ते मुखप्रस्थ आहे. बरोबर. किती पानांचं? 300 पेजेसचं आहे जवळ. 300 पानांचं हे पुस्तक आहे आणि हा ग्रंथ देखील आपण सर्वांनी आपल्या संग्रही ठेवला पाहिजे. आपल्या पुस्तकांच्या कपाटामध्ये हा ग्रंथ असलाच पाहिजे. आपण सर्वांनी तो वाचला पाहिजे. आपल्या मुलाबाळांना देखील तो ग्रंथ आपण वाचायला दिला पाहिजे. इवन गावगावच्या वाचनालयामध्ये हा ग्रंथ असला पाहिजे. सर्व ग्रंथालयांच्यामध्ये हा ग्रंथ असला पाहिजे. आणि त्यामध्ये जे काही अनमोल विचार सरांनी सांगितलेले आहेत, पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा सोनेरी आणि गौरवशाली इतिहास जो उलगडलेला आहे, हा इतिहास सर्वांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, ही सरांची या ठिकाणी भूमिका आहे. सर दरवर्षी एक पुस्तक लिहित असतात आणि त्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा देखील दरवर्षी ठरल्याप्रमाणे अगदी होत असतो. आज देखील त्यांच्या एका पुस्तकाचं प्रकाशन होते. सर आजच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासंदर्भात काय सांगाल? आज तुम्ही कोणतं? आजचं जे पुस्तक आहे माझं प्रकाश होणार जीवन धर्म चिकित्सा भूगोलासह असं आहे. हे टायटलच खूप मजेशीर आहे. याला प्रस्तावना माझे गुरु डॉक्टर श्रीपाल सबनीस दिलेले आहे. तर पुढे जगाचं कव्हरेज आहे. मी टेक्निकल मनुष्य आहे, सिव्हिल इंजिनियर आहे, म्हणून मी एवढंच म्हणू शकतो. जसं आमच्या अण्णाभाऊ साठे नाही, पृथ्वी ही नागाच्या मस्तकावर आधारलेले नसून हे कष्टकऱ्याच्या मनगटावर आधारलेले असं म्हटलेलं आहे. बरोबर. हा अप्रोच, हा सिद्धांत प्रेझेंटेशन अतिशय योग्य आहे. मला तो खूप आवडला आणि आवडतो देखील. पण जॉग्राफिकली पाहिलं असताना परिस्थिती वेगळी दिसते. मग ते कशी परिस्थिती आहे दाखवणं मला आवश्यक होतं. त्या अनुषंगानं भूगोलासह हा शब्द इथं आलेला आहे.
पुढे जगाचं पृथ्वीचं घडामोडी हालचाली जीवन जीवजंतू त्यांची क्रिया सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हरेज आहे. त्याच्यामुळे भूगोलाचा शब्द इथं आलेला आहे. आणि जीवन धर्म चिकित्सा हे म्हणत असताना माणसाचं जीवन पशुचं जीवन आणखी कोणाचं जीवन हे कसं असतं, त्याची उत्पत्ती, त्याचा वर्तमान काळ आणि भविष्यात या जीवाचं काय होणार या अंगाचा त्याच्यामुळे विचार करण्यात आलेला आहे. आणि सगळ्या जीवाचा माणसाचा विचार करत असताना हा जीव सुखी कसा होईल, काय केलं असताना यांना सुखशांती मिळू शकते, हा मुद्दा मी फोकस केलेला आहे. मला त्याची चिंता जास्त आहे. तो माझा खरा ऑब्जेक्टिव्ह आहे. पुस्तक लिहिलं जातं, जग सगळं आहे ते तुमच्यापेक्षा वेगळं सगळं आहे, पण यांना शांत करणे, समाधानी करणे, सुखी ठेवणे, तृप्त ठेवणे ह्या ज्या गोष्टी आहेत त्यासाठी विज्ञान काम करतं, सरकार काम करतं, अध्यात्म काम करतं. हे सगळे मार्गाची मांडणी विषय उपाय मी माझ्या ग्रंथात आणलेला आहे. बरोबर. हा त्याचा स्पेशल व्ह्यू आहे, स्पेशल टॉपिक आहे. तर हे आहेत माननीय प्राचार्य श्री मधुकर सलगरे सर. राज्यशास्त्र असो, अर्थशास्त्र असो, समाजशास्त्र असो, मानसशास्त्र असो की मानववंशशास्त्र असो, इतिहास असो, भूगोल असो की विज्ञान असो, सर्वच विषयांच्या अनुषंगानं ते मांडणी करतात, भूमिका घेतात, काही गृहीतकं मांडतात, संशोधन करतात आणि आपल्या सर्वांच्यापर्यंत त्या त्या प्रांतातली त्या त्या विश्वातली माहिती घेऊन येण्याचा ते प्रयत्न करत असतात. सरांचे अनेक ग्रंथ या ठिकाणी प्रकाशित झालेले आहेत. तशाच पद्धतीनं हा देखील ग्रंथ या ठिकाणी आज प्रकाशित होतो आहे. मी तुम्हा सर्वांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती करतो की हा ग्रंथ देखील आपण आपल्या संग्रही ठेवला पाहिजे. सर तुमचा मोबाईल नंबर सांगा सगळ्यांना. माझा 99-222 45 380. 99-222 45 380 हा सरांचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे, व्हॉट्सअप क्रमांक आहे. ज्यांना कोणाला सरांनी लिहिलेली ग्रंथसंपदा किंवा सरांची ग्रंथसंपदा हवी असेल त्यांनी या व्हॉट्सअपवरती सरांशी संपर्क करावा किंवा या भ्रमणध्वनीवरती संपर्क करावा आणि हा माहितीचा साहित्याचा अनमोल खजिना जो आहे तर सरांच्याकडून या ठिकाणी मागून घ्यावा मी अशी सगळ्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी सरांच्या सर्व लेखन प्रवासाला, लेखन प्रपंचाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. चला पुन्हा आपण कुठेतरी भेटूया. जय भारत.